त्यांचं वय बघा किती येते, माझ्या वडिलांचं काय करतात, त्यांचं वय बघा किती येते, त्यांचं वय बघा. तुम्ही बोला, बघूया का आपण त्यांचं वय किती येते. मग व्हिडिओ बंद कर. का बंद करू मी व्हिडिओ, का बंद करू सांगा. मला अक्कल आहे म्हणून सांगतो मी. मॅडम काय चुकलं माझं सांगा, तुम्ही माझं काय चुकलंय काय सांगा. 10 मिनिटं बोलतो तुम्हाला. मध्ये अगदी 65 वर्षाचे आजोबा एसटी साठी धावत येत होते, तरी पण ड्रायव्हरांनी गाडी थांबवली नाही. नाव कसं तुमचं. मी आता तिथनं मला एक तर दम लागतोय, मी धावत पण गाडी पकडू शकतो. बरोबर. नाव काय तुमचं. एसटी महामंडळाने यांच्यावरती त्वरित कारवाई केलीच पाहिजे. राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ एसटी आगाराच्या चालकाचा उद्दामपणा एका प्रवाशानंच व्हिडिओच्या माध्यमातून उजेडात आणलाय. त्या चालकाच्या विरोधात त्या प्रवाशानं कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली असून त्या उद्दाम चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनोहर विठ्ठल चव्हाण असं त्या प्रवाशाचं नाव असून प्रशांत चव्हाण असं त्या एसटी बस चालकाचं नाव आहे. मनोहर चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की ते गुरुवारी सकाळी कुडाळ कवठी परुळे या मार्गावर एसटी बसनं प्रवास करत असताना चालक प्रशांत चव्हाण यांनी सुरुवातीला एका लहान मुलाला बसमधून खाली उतरवलं. त्यानंतर वालावल इथं एक 65 वर्षीय वृद्ध नागरिक धावत बस पकडण्यासाठी येऊन सुद्धा त्यांना बस थांबवली नाही. याचा जाब मनोहर चव्हाण यांनी चालकाला विचारल्यावर चालक प्रशांत चव्हाण त्यांच्या अंगावर धावून गेला आणि उद्धटपणे वागू लागला. त्याची तक्रार मनोहर चव्हाण यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. या सर्व घटनेचं मनोहर चव्हाण यांनी चित्रीकरण देखील केलंय. नेमकं काय घडलं आणि तो चालक कसा उद्धटपणे वागत होता पाहूयात या व्हिडिओमध्ये. त्यांचं वय बघा किती येते, माझ्या वडिलांचं काय करतात, त्यांचं वय बघा किती येते, त्यांचं वय बघा. तुम्ही बोला, बघूया का आपण त्यांचं वय किती येते. मग व्हिडिओ बंद कर. का बंद करू मी व्हिडिओ, का बंद करू सांगा. मला अक्कल आहे म्हणून सांगतो मी. मॅडम काय चुकलं माझं सांगा, तुम्ही माझं काय चुकलंय काय सांगा. 10 मिनिटं बोलतो तुम्हाला. कोण उभा राहिला. हो त्यांचं थांबा, उतरा मी जातो. या गाडीचे ड्रायव्हर आहे, तुम्हाला आता वयस्कर ते आजोबा दाखवतो मी. गाडीचा नंबर बघून घ्या, ह्यो नंबर असा गाडीचो. बरोबर. आता टेम्पो आहे ना त्याच्या अलीकडे ते आले तिथे आणि तरी पण त्यांनी एसटी वगैरे थांबवली नाही. मी आवाज उठवला तर मला मारायला आले. जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हा मग गप्प झाले. तर आता हे आजोबा आहे, त्यांचं वय बघा. जर 2 मिनिटं एसटी थांबवली असती, हा वालावलचा बस स्टॉप आहे ना, बरं ते तिथेच आहेत, मग तिथेच त्यांनी एसटी थांबवली असती तर काय झालं असतं सांगा. मग या एसटी वाल्यांची दादागिरी का आपण घ्यायची ऐकून. बरोबर ना आजोबा. वय काय तुमचं, वय काय तुमचं वय. 65. नाव कसं तुमचं. मी आता तिथनं मला एक तर दम लागतोय, मी धावत पण गाडी पकडू शकतो. बरोबर. नाव काय तुमचं आजोबा. राजेंद्र मयेकर. राजेंद्र मयेकर. नमस्कार, मी मनोहर चव्हाण. चिपी या गावामधून मी कुडाळमध्ये एसटीचा प्रवास करत होतो. वालावलमध्ये अगदी 65 वर्षाचे आजोबा एसटीसाठी धावत येत होते, तरी पण ड्रायव्हरांनी गाडी थांबवली नाही. म्हणून मी म्हटलं की तुमचे जर वडील असले असते तरी तुम्ही असंच केलं असतं का. म्हणून ते मला मारायला अंगावरती धावून आले. यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. सर्व एसटी ड्रायव्हर असे नसतात, परंतु हे असे कसे निघाले काय माहिती नाही. तर एसटी महामंडळाने यांच्यावरती त्वरित कारवाई केलीच पाहिजे.